दुसरीकडे राज्यात प्रचार शिगेला पोहोचलाय। मुख्यमंत्र्यांच्या उपराजधानीत 3 सभा होणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभांचा धडाका सुरू केलाय। नागपुरात दिवसभरात मुख्यमंत्री सभा घेणार आहे। त्यांच्या होम ग्राउंडवर मुख्यमंत्र्यांच्या 3 सभांचं आयोजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभांचा धडाका लावलेला आहे। जवळपास 50 सभा मुख्यमंत्र्यांच्या या निवडणूक काळात होणार असल्याची माहिती आहे। आणि राज्यातील वेगवेगळे भाग, मराठवाडा, विदर्भ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गाठतायत आणि या ठिकाणी त्यांच्या सभा होत आहेत। आज ते नागपुरात त्यांच्या होम ग्राउंडवर असतील। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांच्याकडून। तेजस, मुख्यमंत्री आज होम ग्राउंडवर असतील, सभांचं आयोजन करण्यात आलंय, एकूणच कशी तयारी? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होम ग्राउंड होम पिचच्या वेळी जर बघितलं असेल तर नागपूर महानगरात 3 जाहीर सभा आयोजित केली असून ही सभा जी आहे ते सायंकाळी 7 वाजतापासून सुरू होणार आहे। एकंदरीत बघितलं असेल तर चंद्रपूर असेल किंवा मग अमरावती असेल या ठिकाणी जे आहे रोड शो देवेंद्र फडणवीस यांनी केलं, मात्र नागपुरात त्यांनी सभा घेण्याचे नियोजित केले गेले आहे। शेवटची जी सभा आहे ती सभा त्रिमूर्ती चौकात पार पडणार आहे। सभेत दरम्यान बघितलं असेल तर दक्षिण पश्चिम नागपूर असेल, यासोबत बघितलं असेल पूर्व नागपूर असेल, म्हणजे नागपुरातील संपूर्ण भागातील एका अर्थाने टप्प्याटप्प्याने हे 3 सभा जे आहेत आयोजित करण्यात आली आहे। आणि या संभारात जर बघितलं असेल तर भाजपने सुद्धा या सभेची जी आहे ती तयारी पूर्ण केलेली आहे। दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वात ही संपूर्ण सभा जी आहे ती पार पडणार आहे। आणि याला एका अर्थानं प्रमुख वक्ते म्हणून आणि एका अर्थानं या संपूर्ण संदर्भाने ज्यांची भाषणबाजी होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यामुळे नागपूरकरांना देवेंद्र फडणवीस काय देतात हे पाहणं सुद्धा या महत्त्वाचे असणार आहे। अगदी तेजस, सध्या नागपुरात युती आघाड्यांची गणितं नेमकी कशी आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या या सभा त्या पार्श्वभूमीवर किती महत्त्वाच्या? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर भाजप आणि सेनेने एका अर्थाने नागपुरात युती केली आहे, तर काँग्रेस असेल, यासोबत राष्ट्रवादी असेल आणि राष्ट्रवादी दोन्ही असेल आणि शिवसेना दोन्ही असेल, यांनी जे आहे ते एकला चलचा नारा दिले आहेत। त्यामुळे एका अर्थानं हाय व्होल्टेज नेते जर असतील तर ते काँग्रेस आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना आणि भाजपकडे, त्यामुळे 2 जे सेना आहेत त्यांची एका अर्थाने ज्या संपूर्ण ज्या पेश निर्माण होणार आहे कारण ते प्रभावी नेतृत्व त्यांच्याकडे नसल्यामुळे राष्ट्रीय जे नेते आहेत ते भाजप असेल किंवा मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी यांच्याकडे, त्यामुळे या संपूर्ण संदर्भात जे आहे ते प्रचाराला वेग आलेला आहे। आणखी प्रचाराला 7-8 दिवस बाकी आहेत, त्यामुळे कुठला पक्ष एका अर्थाने प्रचारात गती घेतो हे सुद्धा फार महत्त्वाचे असणार आहे। जी तेजस, या सभांसंदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।